श्रीराम समर्थ श्रीराम भाग 80. आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण दैवी संपत्तीचे गुण पाहिले. आता भगवंत असुरी संपत्ती काय आहे ते सांगतायत. त्यातला पहिला अवगुण आहे दंभ, आणि हे सर्व गुण त्यागायला सांगतायत. दंभ म्हणजे मान, मोठेपणा, प्रसिद्धीची हाव, आणि ती प्राप्त करण्यासाठी तशी योग्यता नसताना सुद्धा ती योग्यता दाखवणं, याचं नाव आहे दंभ. आपल्यामध्ये श्रेष्ठ गुण नाही आहेत, पण आचरण असं दाखवायचं की आपण फार ज्ञानी आहोत, आणि थोडं असलं तरी खूप दाखवायचं, भोगी असला तरी योगी दाखवायचं. या सगळ्या प्रकाराला म्हणतात दंभ. तो करू नये. दुसरा असुरी संपत्तीचा गुण आहे दर्प. दर्प म्हणजे घमेंड. आपल्यामध्ये जो मोठेपणाचा अनुभव आहे किंवा जो मोठेपणा आहे तो वारंवार दाखवून देणं, की माझ्याजवळ एवढं धन आहे, एवढा मोठा माझा परिवार आहे, मला सगळे लोक अनुकूल आहे, ते सगळं माझं ऐकतात. म्हणजे ममतेविषयी जो प्रकार असतो किंवा त्याच्याविषयीची जी अहंता असते तो दर्प. आता तिसरा आहे अभिमान, म्हणजे वस्तूंविषयी अहंतायुक्त असणं. इथे पण तोच प्रकार आहे. मी जे सांगीन ते मला कोणी टाळणार नाही, मी जे करीन तीच गोष्ट पक्की असणार, मी मोठा विद्वान आहे, हे सगळं अहंतेविषयी बोललं जातं. तो आहे अभिमान. पुढचा अवगुण आहे क्रोध. स्वभावाच्या विरुद्ध कोणी काम केलं, आपल्या मनाच्या विरुद्ध जर कोणी काम केलं तर मन उत्तेजित होतं, आणि मग जो काही राग तयार होतो, जळणं ज्याला म्हणतात, तो आहे क्रोध. दुसऱ्याचं अनिष्ट, दुसऱ्याचं अनहित करायला, दुःख द्यायला तो प्रवृत्त होतो, तो आहे क्रोध. आसुरी प्रकृती असणाऱ्यांमध्ये हा क्रोध असतोच. मग क्रोधाला कारण होऊन मनुष्य करू नये ते काम करतो, करू नये ती कामं करतो, आणि मग त्याचं फल म्हणून त्याला स्वतःला पश्चात्ताप तो करावाच लागतो. तर हा झाला क्रोध. पारुष्यम. पारुष्यम म्हणजे कठीणता, कठोरता, म्हणजे वाणीनी कठोर बोलणं. त्यामुळे दुसरे भयभीत होतात, घाबरतात, बरं वाटणं, ते आहे पारुष्य. ते वाणीचं पारुष्य झालं. आणि दुसऱ्यांवर दुःख संकट कोसळल्यावर सुद्धा त्यांची सहाय्यता न करणं आणि त्यामध्ये खुश होणं, हे आहे हृदयाचं पारुष्य. म्हणजे किती वेळा तरी असं वाटतं की कशी जिरवली, आता तो काही पुन्हा माझ्याशी बोलण्याची हिंमत करेल का? करूच शकणार नाही. ही जी वृत्ती आहे, हे आहे व्यवहारामधलं पारुष्य, म्हणजे कठीणता, कठोरता, ते नसावं. आता पुढचा अवगुण आहे अज्ञान. अविवेक म्हणजे अज्ञान, म्हणजे सत असत कळत नाही, सार असार कळत नाही, कर्तव्य अकर्तव्य कसलाच बोध होत नाही. प्राण्याप्रमाणे जीवन असतं. कर्तव्य काय अकर्तव्य काय काहीच जाणता येत नाही, आणि ती जाणण्याची इच्छा पण नाही. ते आहे अज्ञान. पुढचं आहे असुरी संपत्ती. ही सगळी असुरी संपत्तीचे, पण ही संपत्ती नसावी. दैवी संपत्ती भाग्यवंतांना मिळते, पुरुषार्थाने मिळते. ज्यांना भगवंतांच्याच दिशेने वाटचाल करायची आहे, ते दैवी संपत्ती मिळवण्यासाठी प्रवृत्त होतात, आणि त्यांच्यातनं मग सद्गुण सदाचार प्रगट होऊ लागतात, आणि ते मुक्तीला कारण बनतात. पण असुरी संपत्ती ही टाळण्यासाठी, ही नको म्हणून त्याज्य आहे, तर ती आपण टाळली पाहिजे. असं असुरी आणि दैवी संपत्तीचा विचार इथे संपूर्ण झाला. श्रीराम समर्थ श्रीराम.